बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। सकारात्मकता ही यशाची पहिली पायरी आहे, ती तुमच्या मनात सदैव जोपासा। आजचा सुविचार आपण बघितला। सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर। शहराच्या विकासाला आता नवी दिशा मिळणार का? नवनियुक्त मनपा आयुक्त वर्षा लढ्ढा यांनी पदभार स्वीकारताच घेतली पत्रकार परिषद। पहिल्यांदाच आयुक्त पदाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी शहरासाठी मोठे संकेत दिलेत। स्वच्छता, अतिक्रमण आणि नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर भर देण्यात आला। सविस्तर माहितीनुसार शहरात प्रशासनिक पातळीवर मोठा बदल झाला असून नवनियुक्त मनपा आयुक्त वर्षा लढ्ढा यांनी सोमवारी 6 एप्रिल रोजी अधिकृतपणे पदभार स्वीकारला। पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेत शहराच्या विकासाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली। विशेष म्हणजे वर्षा लढ्ढा या पहिल्यांदाच आयुक्त पदाची जबाबदारी सांभाळत आहेत, त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी शहरातील प्रलंबित प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचे सांगितले। यामध्ये विशेषतः स्वच्छता मोहिमेला गती देणे, अतिक्रमणावर कठोर कारवाई करणे आणि मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे यावर भर दिला जाणार आहे। तसेच नागरिकांच्या तक्रारी जलद गतीने सोडविण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्याचेही आश्वासन त्यांनी दिले। शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगत नागरिकांनीही सहकार्य करावे असे आवाहन वर्षा लढ्ढा यांनी केले। नवनियुक्त आयुक्तांच्या या भूमिकेमुळे शहरात सकारात्मक बदलाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। करावी लागेल। आपण जर बोलताय ते डिवायडर हा पार्ट स्टेटचा असेल तर स्टेटकडे, सिटीतला असेल तर आपल्याकडे येईल। तो नेमका कोणता भाग कुठे आहे ते बघावं लागेल। बीएमसीचा आहे का कॉर्पोरेशनचा आहे? अस्वच्छतेचा विषय नाहीये। लोगों को आपका चेहरा पता नहीं है, आप शहर में चक्कर मार के आओ, आपको आधी समझते शहर को चक्कर मारने का चेहरा सामने आने से पहले ही चक्कर मारना जरूरी है। असं आहे की प्रश्न खूप आहे तुमच्याच बाकी गोष्टी तुमच्या करणारच मान्य आहे, पण असं आहे की चायपेक्षा किटल्या क्रम जास्त आहे का तुमच्या महापालिकेमध्ये? म्हणजे तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगतो, मागच्या 25 तारखेला दुपारपर्यंत बसल्या विचारून येतं माझ्या तुमच्या तोंडावर, मागच्या 25 तारखेला काही कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या आयुक्तांनी, मान्य आयुक्तांनी। अजून ते रजू झाले नाही आहे। कंत्राटी कर्मचारी आयुक्तांना आदेशिका पालन करत नाही आहे, कोणीच कोणाला ऐकायला तयार नाही आहे, सगळे इथं राहिले आहे। म्हणजे तुम्ही बाहेरच खूप मोठी गोष्ट, पण तुम्ही आपल्या कॉर्पोरेशनचे जे अधिकारी आहे ना त्यांना शिस्त लावा। दूसरा विषय ये है कि संपत्ति करता जो हाउस होल्डर्स हैं उनसे तो हम सख्ती से वसूली करने की कोशिश करते हैं, लेकिन बड़े बड़े मॉल्स हैं, बड़े बड़े हॉस्पिटल्स हैं, इनमें बहुत लमसम संपत्ति का बकाया है। उसकी वसूली के लिए कोर्ट में लगाया जाता है या उसके लिए कोशिश नहीं की जाती। आज मैंने बहुत ज़्यादा ड्यूटी दी जाती है, उसमें थोड़ा सा ध्यान देना मुझे लगता है ज़्यादा जरूरी है। मैंने आज ही सुबह बताया है कि मुझे ये जो मेन पॉइंट्स है इनकम सोर्स के, जैसे कि टैक्स, तो मैंने आज सुबह इंस्पेक्टर देशमुख साहब से बोला है कि मुझे टैक्स के लिए जो भी अभी मार्च तक का था वो, और अभी जो हम आगे का हमें प्लान करना है वो उस हिसाब से हम 2 दिन में बैठेंगे, 2-4 दिन में। मुझे प्लान तो करना जरूरी है क्योंकि बेसिक इनकम के सिवा हम आगे नहीं बढ़ सकते। नवसारी प्रभाग क्रमांक 3 मध्ये स्वच्छतेचे 3:13 वाजलेत। अनेक भागातील नाल्या कचऱ्याने आणि घाणीने पूर्णपणे तुडुंब भरलेल्या आहेत। विशेष म्हणजे जवाहर नवोदय विद्यालय समोरच कचऱ्याचे ढीग साचलेले दिसत आहेत। विद्यार्थ्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळलाय। या गंभीर परिस्थितीमुळे संतप्त झालेले नगरसेवक प्रशांत महल्ले आणि समाजसेवक नितीन काळे यांनी स्वतः फावडे हातात घेत नाल्यांची साफसफाई केली। यावेळी त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर जोरदार टीका केली। 4 वर्ष प्रशासन होतं, 4 वर्षानंतर आता कुठे इलेक्शन झाले, इलेक्शन झाल्यानंतर आम्ही लोकांनी भरभरून मतं देऊन आम्हाला निवडून दिले। याच बेसवर निवडून दिले की बा आमचे लोकांचे काम होईल, साफसफाई होईल, पुरा प्रभाग स्वच्छ होईल, आरोग्यमय होईल। पण आज अशी परिस्थिती तुम्ही पाहिलंच आहे का नाल्या स्वतः आम्हाला साफ करायला लागून राहिले। इतला मोठा कोटीचा प्रोजेक्ट जो तुमच्या कंपनीला दिलेला आहे, ते कंपनी अजूनपर्यंत आमच्या इथे जसं पाहिजे तसं काम करत नाही आहे।
ना घंटी गाड्या आहे पूर्ण, ना रोजगार आहे, ना कामगार आहे, ना कोणीच नाही आहे. त्यामुळे कामगार आहे फक्त 8, 10, 12 कामगार आहे. प्रभाग मोठा आहे. मला सांगा तुम्ही, नवसारी गाव आहे, महात्मा फुल नगर आहे, तिकडे तुमचा शत्रुधन नगर आहे, मुस्लिम एरिया आहे, शहरातला मधातला परिसर आहे, विद्युत नगर आहे. त्या पूर्ण परिसर असताना हा काम 10 आणि 12 कामगारामध्ये हा प्रभाग होत नाही आहे. धुवारणी नाही आहे, फवारणी नाही आहे. मला हे समजून नाही आलं. इथलं मोठं तुम्ही नियोजन केलं, इथलं मोठे लोक वरवरचे अधिकारी बसले होते, तुम्ही त्या कंपनीला कोणा कंपनीला ठेका दिला, पण त्याच्यामध्ये धुवारणी नाही, फवारणी नाही, मग तुम्ही करून काय राहिले? याच्या अगोदर हे सर्व होतं. आज म्हणतात का त्याच्या, मग हे कोण करणार आहे? स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त करत सांगितले की मनुष्यबळाचा तुटवडा आणि आरोग्य विभागाचे दुर्लक्ष यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. काही वर्षापासून इथं नाल्या काढलेल्या नाही आहे. जेव्हापासून प्रशांत भाऊ आले निवडून तेव्हापासून 2-3 वेळा त्यांना वरवरच्या नाल्या साफ केलेल्या आहे. त्याच्यानंतर काहीच नाही. त्याच्यात गाळ काढलेला नाही आहे. तो कधी बाटम यानं काढलेला आहे, तो उतार निघून पाणी जाऊ शकते. महानगरपालिकेनं जो कोणार्क नावाच्या कंपनीला जो ठेका दिलेला आहे, त्या कंपनीमुळं आम्ही इथल्या लोकांना स्वच्छतेमध्ये कमी पडत आहे. कारण याच्या मागं कारण हे आहे की तिथले लोक आम्हाला मजूर नाही देत आहे नाल्या साफ करायचे. घंटी गाड्यावाल्यावर लक्ष नाही देत व्यवस्थित. आम्ही पाहतो तो आम्हाला म्हणते आम्ही करून लोकांचे आम्हाला कॉल येतात की 15-15 दिवस तुम्ही म्हणता की 10 गाड्या आहेत, तर 10 गाड्यातनी पूर्ण प्रभाग झाला पाहिजे. 15-15 दिवस अगर एका एरियात गाडी नाही जाणार तर लोक मग आम्ही लोकांना उत्तर काय देऊ? आरोग्य अधिकारी जाधव यांच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. दरम्यान येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी तात्काळ स्वच्छता मोहीम राबवावी, अन्यथा कचरा थेट मनपा कार्यालयात टाकण्याचा इशारा नगरसेवकांनी दिलाय. आता मनपा प्रशासन या इशाऱ्याची कितपत दखल घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता मच्छराचा त्रास आहे, तिकडे मच्छर आहे, लोकांना डेंगूचे चान्स आहे. अशा याच्यात फवारणी निवडून राहिली, धुवारणी निवडून, आम्ही करावं काय? लोकांनी एवढं मोठं आम्हाला निवडून दिलं, आम्ही गरिबासाठी निवडून नाही दिलं, लोकांनी काम करायला निवडून दिलं. असं जर झालं असेल तर आम्हाला 8 दिवसाचं जर हे व्यवस्थित झालं नाही तर आम्ही सर्व लोक 100-200 लोक महानगरपालिकेच्या आवारात ठिय्या आंदोलन करू. शहराच्या विकासाला आता नवी दिशा मिळणार का? घर मिळेल या आशेवर वर्षानुवर्षे फॉर्म भरत बसलेले नागरिक आणि आज त्यांचा संताप फुटलाय. विलासनगर प्रभाग क्रमांक 6 इथल्या नागरिकांचा संताप अनावर झालाय. अनेक वर्षांपासून स्वतःच्या घराच्या प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबियांनी थेट महानगरपालिकेवर मोर्चा काढला. रमाई आवास योजनेअंतर्गत घर मिळेल या आशेवर नागरिकांनी वर्षानुवर्षे फॉर्म भरले, पण आजपर्यंत ना घर मिळालं ना कोणती स्पष्ट माहिती. आम्ही गरीब आहोत म्हणून आम्हाला न्याय नाही का, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय. याचवेळी काही नागरिकांनी गंभीर आरोप करत सांगितलं की महानगरपालिकेतील काही अधिकारी पैसे घेऊनच काम करतात. ज्यांनी पैसे दिले त्यांचं काम झालं आणि बाकीच्यांना फक्त आश्वासन. आम्हाला 50 वर्ष तिथं राहतो आहे आम्ही, आम्हाला काही सवलत नाही आहे. आम्हाला घरकुल आम्ही 20,000 रुपये लोन काढतो म्हटलं, त्याच्यावर आम्हाला काही मिळत नाही. आमच्या मुलाबाळाले आम्ही कोणतं समोर घालायचं आहे तर आम्हाला ते सुद्धा आम्हाला संधी नाही आहे. आम्ही त्याच्यासाठी आम्हाला PR कार्डचं जरुरी आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे स्पष्ट मागणी केली आहे की रमाई आवास योजनेचा लाभ तात्काळ द्यावा आणि दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. दरम्यान या आंदोलनामुळे महानगरपालिकेत काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. आता प्रशासन यावर काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 2023 ते 2026 पर्यंतचा इथला घोळ प्रमाण झालेला आहे का इथल्या इंजिनियर सहित इतर याने जे एजंट लोक बसतात का 30-30, 50-50 हजार घेऊन लोकांचे घरकुल काढतात. ह्या समस्यासाठी आम्ही जनतेच्या सोबत इथे आलेलो आहे आणि सुभाष साहेब चव्हाणला सांगितलं का अगर जर तुम्ही ह्या महानगरपालिकेतून हे एजंटची हटवण्यात आली नाही, रमाई आवास योजनेच्या अंतर्गत गोरगरिबांना जर त्यांचं छत मिळालं नाही तर आम्ही इथून ह्या इंजिनियरची वरात काढण्यात येईल. प्रभाग क्रमांक 20 मधील सुतगिरणी परिसरात गेल्या काही दिवसांपासून अस्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. युवा स्वाभिमान पार्टीच्या नगरसेविका सुमती ढोके यांनी या परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कोणार्क कंपनीला स्वच्छतेचा ठेका दिल्यापासून परिसरात स्वच्छतेची स्थिती अधिकच बिघडली आहे. नाल्यांची नियमित साफसफाई होत नसल्यामुळे सांडपाणी थेट नागरिकांच्या खासगी जागेत घुसत आहे, ज्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून परिसरात दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे.
याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. नगरसेविका सुमती ढोके यांनी प्रशासनाला आणि संबंधित कंपनीला इशारा देत स्पष्ट सांगितले आहे की जर 8 दिवसांच्या आत प्रभाग स्वच्छ करण्यात आला नाही तर त्या तीव्र आंदोलन छेडतील. आता प्रशासन याकडे किती गांभीर्याने पाहते आणि नागरिकांना दिलासा मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गेल्या 2 ते 3 महिन्यापासून प्रभागात फवारणी फॉगिंग नाही, चौक झाडल्या जात नाही, कचरा उचलल्या जात नाही. अतिशय गंभीर बाब आहे आणि आजपर्यंत वारंवार सूचना देऊन स्वच्छतेबाबतीत मीटिंग घेऊनही यातून कोणीही पर्याय काढू शकलं नाही. होणार कंपनी किंवा ज्या संबंधितांनी ह्या कंपनीला ठेका दिला त्यांनी याची दखल तातडीनं घ्यावी, अन्यथा 4-8 दिवसाच्या आत एवढं तीव्रतेनं आंदोलन करू की आम्ही आमच्या परीने युवा स्वाभिमान पार्टीमध्ये आम्ही आमचा हक्क घेतल्याशिवाय राहणार नाही आणि माझ्या प्रभागाची प्रथमतः मला स्वच्छता पाहिजे यासाठी मी सगळ्यांना आज विनंती करतो. महाराष्ट्रभरातील सफाई कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत अखिल भारतीय सफाई मजदूर युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात एकच आवाज घुमत होता, नोकरी द्या, हक्क द्या, अन्यथा लढा उग्र होईल. कामगारांच्या प्रमुख मागण्यांमध्ये राज्यात 1 लाख सफाई कामगारांची भरती, खासगीकरण पूर्णपणे बंद, ठेकेदारीवर काम करणाऱ्या कामगारांना कायम नोकरी, लाडपागे समितीची अंमलबजावणी, महर्षी वाल्मिकी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना, नगरपालिका व नगरपंचायतीतील कामगारांचे समायोजन या सर्व मागण्यांचा समावेश होता. वर्षानुवर्षे सेवा देऊनही कायम नोकरी नाही, वेतनात अन्याय आणि सुरक्षिततेचा अभाव यामुळे सफाई कामगारांमध्ये तीव्र नाराजी आहे. मोठ्या संख्येने जमलेल्या कामगारांनी घोषणाबाजी करत प्रशासनाला धारेवर धरलाय. यावेळी संघटनेने स्पष्ट इशारा दिलाय, लवकर निर्णय झाला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. मैं गणेश तंबोले, अखिल भारतीय सफाई मजदूर यूनियन का प्रदेश महासचिव, और ये जो आज का जो आंदोलन है 6 अप्रैल का, ये राज्यव्यापी आंदोलन है. पूरे महाराष्ट्र में 36 जिलों में ये आंदोलन शुरू है और सफाई कामगार की अनेक समस्याओं के विषय में 17 मार्च को मुख्यमंत्री महोदय जी को एक नोटिस के द्वारा इसकी सूचना दी गई कि इस विषय पर हमारे जो विषय है उस पर चर्चा की जाए, परंतु उन्होंने चर्चा के लिए नहीं बुलाया तो ये आंदोलन की रूपरेखा बनानी पड़ी. और हमारे अखिल भारतीय सफाई मजदूर यूनियन के राष्ट्रीय अध्यक्ष चरण सिंह जी टाक साहब, इनके नेतृत्व में ये आंदोलन हो रहा है. और आज अमरावती जिले के माध्यम से ये आंदोलन यहाँ पर धरने आंदोलन किया जा रहा है. 4 बजे माननीय मुख्यमंत्री महोदय जी को जिलाधिकारी इनके माध्यम से हम एक निवेदन सौंपेंगे और वो निवेदन सौंपने के बाद यहाँ पर आकर 5 बजे हमारा ये धरना आंदोलन समाप्त होगा. और ये धरने आंदोलन के बावजूद भी अगर शासन ने नहीं सुना तो पूरे महाराष्ट्र में काम बंद आंदोलन किया जाएगा, ऐसी भूमिका संगठन की तरफ से ली जाएगी. राजकारणात वाढदिवस म्हणजे मोठे बॅनर, केक आणि जल्लोष. पण एक नेता असा ज्यांचा वाढदिवस साजरा होतो जनसेवेच्या माध्यमातून. होय, माजी खासदार नवनीत राणा यांचा वाढदिवस जनसेवक दिन म्हणून साजरा करण्यात आला आणि शहरात एक वेगळाच संदेश दिला गेला. दरवर्षीप्रमाणे यंदाही 6 एप्रिल रोजी नवनीत राणा यांचा वाढदिवस जल्लोषात नव्हे तर समाजसेवेच्या उपक्रमांनी साजरा झाला. या निमित्ताने विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भजन परंपरेला चालना देण्यासाठी भजन मंडळांना भजन साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच दिव्यांग बांधवांना व्हीलचेअरचे वितरण करून त्यांच्या जीवनात आधार देण्याचा प्रयत्न करण्यात आला. याचबरोबर सरकारी योजनांचा लाभ मिळालेल्या नागरिकांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे अनेक कुटुंबांना थेट फायदा झाला. या कार्यक्रमासाठी शहरासह ग्रामीण भागातूनही नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. नागरिकांनी पुष्पगुच्छ देऊन नवनीत राणा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या जनसेवेच्या कार्याचे कौतुक केले. या सगळ्या उपक्रमामधून एकच संदेश देण्यात आला, वाढदिवस हा केवळ आनंदाचा नाही तर समाजासाठी काहीतरी करण्याचा दिवस आहे. शादी और ब्याह की शुरुआत, आराधना साड़ी के
के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती। नागपूर शहर हादरलं एका धक्कादायक घटनेने। फक्त 14 वर्षाच्या मुलाचं अपहरण आणि नंतर थंड डोक्याने खून। गिट्टीगदान परिसरात घडलेल्या या घटनेत पोलिसांनी अवघ्या काही दिवसातच गुन्हा उघडकीस आणत 3 आरोपींना अटक केली आहे। नेमकं काय घडलं? नागपूरमधील गिट्टीखदान परिसरात राहणारा अथर्व दिलीप नानोरे अवघं वय 14 वर्ष 2 एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या मिरवणुकीत सहभागी झाला, पण रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबियांनी शोध सुरू केला आणि दुसऱ्याच दिवशी पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला। तपास सुरू असतानाच 4 एप्रिलला एक धक्कादायक घटना समोर आली। भरतवाडा येथील रेल्वे क्रॉसिंग जवळ एका अनोळखी मुलाचा मृतदेह आढळला। नातेवाईकांनी ओळख पटवली, तो मृतदेह अथर्वचाच होता। प्राथमिक तपासात समोर आलं की त्याचा गळा आवळून खून करण्यात आला होता। यानंतर पोलिसांनी तात्काळ गुन्ह्याची कलमे वाढवून तपासाची गती वाढवली। सायबर टीम, गुप्त बातमीदार आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे जय रामगोपाल यादव या संशयिताला ताब्यात घेण्यात आलं। सुरुवातीला दिशाभूल करण्याचा प्रयत्न, पण पोलिसी चौकशीत अखेर त्याने गुन्ह्याची कबुली दिली। जय यादवने त्याचे साथीदार केतन उर्फ कुणाल साहू आणि आयुष साहू यांच्या सोबत कट रचला होता। हनुमान जयंतीच्या मिरवणुकीतील गर्दीचा फायदा घेत अथर्वचं अपहरण करण्यात आलं। उद्देश होता वडिलांकडून खंडणी उकळणे, पण मुलगा ओरडू लागल्याने आरोपींनी त्याचा गळा आवळून खून केला। यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह पोत्यात भरून भरतवाडा रेल्वे पुलावर फेकण्यात आला। पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 3 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत आणि सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। या प्रकरणाविषयी पोलीस आयुक्त यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली। मर्डरच्या एक खुनाच्या केस दाखल झालेल्या आहे आपल्या गिट्टीकदान पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये, पोलीस स्टेशनमध्ये, आणि त्याच्यात एक मुलगा 14 वर्षाचा होता अथर्व म्हणून, त्याचा खून झालेला आहे आणि फार सेन्सिटिव्ह इश्यू होता। तो डिसअपियर झाला होता 2 तारीखला मिरवणूकमधून। काल जे आहे आम्ही डिटेक्ट केलेला आहे गुन्हा, त्याच्यात 3 आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत। तर त्याच्या PCची म्हणजे कोर्टासमोर आपण घेऊन गेलेलो आहे। पुढची आमची याच्यात कारवाई चालू आहे आणि आम्हाला जे लिंक्स लागत होते ते जे आहेत ते लिंक्स लागलेले आहे। वी हॅव गॉट द एव्हिडन्स ऑल्सो, आणि त्याशिवाय कोणाच्या काय काय सहभाग कसे होता तीही सगळी माहिती आम्हाला मिळालेली आहे। मेन जे आहे त्यांची जी तयारी होती, जवळपास 20-25 दिवस अगोदर त्यांची ही तयारी होती चालू। हे आज त्यांच्याशी इंटरोगेशन करताना आम्हाला ही माहिती मिळालेली आहे। आणि जो मृतक आहे मुलगा, त्याची म्हणजे ओळख होती, त्याचा मित्र होता जय म्हणून जे आहे, त्याच्याशी मैत्री होती त्याची आणि त्यांना तो व्यवस्थित ओळखत होता। आणि जो शेवटचा जो पॉईंट आहे तिथून तो त्याच्या सोबतच गेला आहे, कारण त्याचे मागे काही मुले होते ते पण आम्हाला सापडलेलं आहे। म्हणजे लास्ट सीन इज विजिबल क्लिअरली दॅट विथ होम दॅट चाइल्ड इज गॉन। आणि नंतर मग त्याच्यानंतर ते काय काय कोण कारवाई झालेली आहे ती सगळी डिटेक्ट झालेली, कारण दिस वॉज अ ब्लाइंड मर्डर इनिशियली, म्हणजे काही सुराग लागत नव्हता आम्हाला। जवळपास 1.5 दिवस त्याच्यात गेला। फाइनली डिटेक्ट हो गया है, 3 लोगों को हमने इसमें अरेस्ट किया है। आगे की कार्रवाई हमारी इसमें चालू है। नागपूर जिल्ह्यातील देवलापार परिसरातून एक धक्कादायक आणि तितकीच आश्चर्यकारक घटना समोर आली आहे। रामटेक जिल्ह्यातील बेलदा येथील रहिवासी 32 वर्षीय अरुण राधेश्याम तांदुळकर हा 1 एप्रिल रोजी सकाळी घरातून बाहेर पडला आणि त्यानंतर तो परतलाच नाही। कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र काहीच पत्ता लागला नाही। अखेर पोलिसात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली। यानंतर पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांनी एकत्र येत मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू केली। दिवस रात्र सुरू असलेल्या या शोध कार्यात 5 दिवस उलटून गेले, पण अरुणचा काहीच मागमूसही नव्हता। अखेर 5 एप्रिल रोजी या मोहिमेला यश मिळालं। दाट जंगलाच्या आत खोल भागात झाडाखाली बसलेल्या अवस्थेत तरुण जिवंत आढळून आला। तो अत्यंत थकलेला आणि उपाशी होता, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो शुद्धीत होता। या 5 दिवसात त्याने कोणतंही अन्न घेतलं नव्हतं। भूक, थकवा, अंधार आणि वन्य प्राण्यांचा सततचा धोका या सगळ्यांशी झुंज देत त्याने आपल्या जीवासाठी लढा दिला।
शोध पथकाने तात्काळ त्याला बाहेर काढून देवला पार्क येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांच्या माहितीनुसार सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. या घटनेनंतर कुटुंबीय भावूक झाले असून त्यांनी देवाचे आणि शोध पथकाचे आभार मानले. परिसरात एक चमत्कारिक बचाव कथेची जोरदार चर्चा सुरू आहे. खरंच देवतारी त्याला कोण मारी याची प्रचिती देणारी ही घटना ठरली आहे. नागपूर शहरात ऑपरेशन थंडर अंतर्गत पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेला मोठं यश मिळालं आहे. 5 पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे हेटाळ, वैशाली नगर, आंबेडकर गार्डन परिसरात सापळा रचलाय आणि 2 संशयितांना ताब्यात घेतलंय. चौकशी केली असता दोघेही एमडी पावडर म्हणजेच ड्रग्ज विक्रीकरिता फिरत असल्याचं उघड झालंय. तपासादरम्यान पोलिसांच्या हाती लागलाय तब्बल 12 ग्रॅम 41 मिलीग्रॅम एमडी पावडर, ज्याची किंमत तब्बल 14,870 रुपये असल्याचं समोर आलं आहे. इतकंच नाही तर त्यांच्याकडून मोबाईल, दुचाकी आणि इतर साहित्य असा एकूण 2 लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हे दोघं आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता तरुणाईला नशेच्या गर्तेत ढकलत होते. या प्रकरणी पोलिसांनी एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करत दोघांनाही अटक केली आहे. सध्या पुढील तपास सुरू असून या रॅकेटमध्ये आणखी कोण सामील आहे का याचा शोध घेतला जातोय. ऑपरेशन थंडर अंतर्गत नागपूर पोलिसांची ही कारवाई ड्रग्ज माफियांकरिता मोठा इशारा ठरत आहे. याच्यामध्ये माननीय सीपी सर यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन थंडर अंतर्गत जे एमडी आणि गांजा यांच्या विरोधी जी मोहीम, अंमली पदार्थ विरोधी जी मोहीम चालू आहे, त्याच्या अंतर्गत आमचे जे डीबी पथक आहे, डीबी इन्चार्ज, तसेच सिनियर पीआय पाचपावली यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. त्याच्यामध्ये 2 आरोपींना अटक करण्यात आलेले आहे. त्यांच्यावरती पूर्वीचे सुद्धा गुन्हे यामध्ये आहेत आणि त्यांच्याकडून जवळपास 12 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आलेले आहे. तसेच त्यांनी ती एमडी कोणाकडून घेतली होती त्याचे नावही आम्हाला निष्पन्न झाले आहे. तर आरोपी सध्या फरार आहे आणि आमचा पुढील तपास आमच्या PSI माझगावकर करत आहेत. याच्यामध्ये 2 आरोपी आहेत. आशिष रामटेके, त्याच्यावर पूर्वीचे 2 गुन्हे आहेत. त्यानंतर एक शेख आदिल शेख रशीद, ह्याच्यावर पूर्वीचे 4 गुन्हे आहेत. हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत. यांच्यापूर्वी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे, प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. तरी सुद्धा हे एमडी बाळगताना विकताना आम्हाला मिळून आलेले आहेत. आम्ही त्याच्या अंतर्गत पुढील कारवाई करत आहोत. रामटेक तालुक्यातील सोनेघाट परिसर शांत असलेला हा भाग अचानक रक्तरंजिश झाला. मृत तरुण समीर ध्रुव, वय फक्त 18 वर्ष. आणि काय कारण? तर फक्त एक चप्पल. रामनवमीच्या दिवशी मंदिराबाहेर ठेवल्याच्या चप्पलांमधून एकाने चुकून दुसऱ्याची चप्पल घातली. यातून सुरू झाला वाद. दुसऱ्या दिवशी गैरसमज दूर होण्याऐवजी हा वाद आणखी पेटला आणि शेवटी 5 एप्रिलच्या रात्री सोना ब्रिक्स वीट भट्ट्याजवळ याचा स्फोट झाला. दारूच्या नशेत असलेल्या 4 तरुणांनी समीरवर विटा आणि काठ्यांनी हल्ला चढविला. हल्ला इतका क्रूर होता की समीर रक्ताच्या थारोड्यात कोसळला. स्थानिकांनी त्याला रुग्णालयात नेलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. एका छोट्याशा वादाने घेतला एक तरुणाचा जीव. आणि पुन्हा एकदा प्रश्न उभा राहिला, आपण इतके असहिष्णू कसे झालो? दरम्यान रामटेक पोलिसांनी दाखवली तात्काळ कारवाई. अवघ्या 2 तासात 4ही आरोपींना अटक करून पुढील तपास सुरू आहे. पुसद शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या काकळदाती परिसरात एक धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे.
सकाराम हुलकाने वय 40 वर्ष राहणार श्रीरामपूर यांना काही जणांनी इतक्या निर्दयीपणे मारहाण केली की त्यांच्या अंगावरचे कपडेही काढून त्यांना विविस्त्र अवस्थेत रस्त्यावर फेकून दिलं. फिर्यादी शिवानंद हुलकाने यांना माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले आणि जे चित्र पाहिलं ते अंगावर काटा आणणारं होतं. सकाराम यांचे हातपाय दोरीने बांधलेले, शरीरावर मारहाणीचे गंभीर जखमा आणि विविस्त्र अवस्थेत रस्त्यावर टाकलेले. या माणूस कृत्यामागे विठ्ठल भाकरे, रोहन भाकरे, प्रशांत उर्फ पवन भाकरे, योगेश भाकरे हे 4 आरोपी असल्याचं समोर आलं आहे. मुख्य आरोपी विठ्ठल भाकरे पाईप लाताबुक्क्यांनी सकाराम यांना बेदम मारहाण करत होता. जखमी अवस्थेत सकाराम यांना घरी नेण्यात आलं, मात्र प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पुसद येथून नांदेडला हलविण्यात आलं, पण अखेर विश्वपुरी शासकीय रुग्णालयात रात्री 9:30 वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या दरम्यान पोलिसांनी तत्पर कारवाई करत 4ही आरोपींना अटक केली आहे. मात्र या माणूस मारहाणीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. नांदेड शहरात 2 दिवसांपूर्वी झालेल्या गँगवॉरने आधीचं शहर हादरलं होतं, पण आता त्या प्रकरणाने घेतला आहे आणखी एक भयावह वळण. गँगवॉरमध्ये मयत झालेल्या अरिजित सिंग चौहानच्या भावाने रुग्णालयात घुसून थेट मारेकऱ्यांवर खंजिराने हल्ला केला. होय, तुम्ही बरोबर ऐकत आहात. हा सगळा प्रकार पोलिसांच्या उपस्थितीत घडला आणि त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की रांगाच्या भरात आरोपीवर सपासप वार केले जात आहेत आणि पोलिसांसमोरच कायद्याची धज्जा उडवल्या जात आहेत. या घटनेनंतर नांदेड शहरात भीतीचा सावट आणखी गडद झाला आहे. कारण आता गुन्हेगाराचं नाही तर सामान्य लोकही कायदा हातात घेताना दिसत आहेत. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अरिजित सिंगच्या भावाला ताब्यात घेतलाय. मात्र हा प्रश्न कायम आहे की नांदेडमध्ये कायद्याचं राज्य आहे की सुडाचं. नांदेड शहरातील श्रीनगर परिसर, पहाटेची वेळ, शांत वातावरण. सोनू कल्याणकर वय 37 वर्ष नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले, पण त्यांना कल्पनाही नव्हती की हा वॉक त्यांच्या आयुष्यातला शेवटचा ठरेल. अचानक मोटरसायकलवरून आलेले 3 हल्लेखोर क्षणात त्यांनी सोनूवर चाकूने सपासप वार केले. हल्ला इतका भीषण होता की सोनू कल्याणकर याचा जागीच मृत्यू झाला. हल्लेखोर मात्र वार करून तेथून पसार झाले. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचं आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं. पण धक्कादायक बाब म्हणजे अवघ्या 48 तासात हा 5वा खून. नांदेड जिल्ह्यात सुरू असलेली गँगवॉर आणि वाढती गुन्हेगारी आता नियंत्रणाबाहेर जात आहे का? सर्वसामान्य नागरिक आता प्रश्न विचारत आहेत. आम्ही सुरक्षित आहोत का? या दरम्यान पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं असून या साखळी हत्यामागचं कारण शोधण्याचं काम सुरू आहे. नांदेडमध्ये वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे संपूर्ण राज्याचं लक्ष या जिल्ह्याकडे लागलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पोलीस विभागाची आहे. कुठल्याही गुंडांना राजाश्रय मिळणार नाही. याच सोबत त्यांनी पोलिसांकडून कडक कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे. घडलेली घटना गंभीर असली तरी घाबरण्याचं कारण नाही असंही स्पष्ट केलं. मात्र त्यांनी एका महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. या सर्व घटनांची पार्श्वभूमी काय आहे हे शोधून पोलिसांनी योग्य कारवाई करावी. जिल्हा आणि राज्यामध्ये गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याचं काम प्रशासन म्हणजे पोलीस डिपार्टमेंटचं आहे.
आमचं पूर्ण सहकार्य राहील. कुठल्याही गुंडांना राजश्रय मिळणार नाही, मिळू नये हीच आमची भूमिका आहे. पोलिसांकडून कडक कारवाई करण्याची अपेक्षा आहे. जे घडलं ते वाईटच आहे, परंतु याच्यामागे कोण आहे, का आहे, कशा पार्श्वभूमीवर झालेला आहे ही संपूर्ण माहिती घेऊन माझी अपेक्षा आहे की याच्यावर कारवाई पोलीस डिपार्टमेंट करेल. आणि तशी निश्चितच गंभीर बाब आहे, पण चिंतेचं वातावरण नाहीये. ही गोष्ट आटोक्यात आणण्याकरता पोलिसांनी तातडीने पावलं उचलावीत अशी अपेक्षा आहे. बारामतीमध्ये काँग्रेसला उमेदवार मी कालच सांगितलं होतं की काँग्रेसची शक्ती तिथे नाहीये आणि त्यापेक्षा महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा जी आहे, एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या घरच्या कुटुंबियांना सहानुभूती लोकांकडून मिळते, मतदारांकडून मिळते आणि त्यामुळे ही जागा बिनविरोध आणण्याच्या संदर्भामध्ये सर्व पक्षांनी सहकार्य करावं अशी अपेक्षा आहे. आरोप केला होता शिक्षण काय काय शिक्षणाचा अभाव असलेल्या त्या ठिकाणी मुली मोठ्या प्रमाणात पळून दिल्या. असं आहे की हेमंत पाटील सुद्धा आमच्या महाविकास, आमची जी महायुती आहे महाराष्ट्रामध्ये, तर या महायुतीचे घटक पक्षाचे आमदार आहेत. त्याच्यामुळे आम्हा सर्व लोकप्रतिनिधी संयुक्त जबाबदारी राहणार आहे की जिल्ह्यामध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी घडत असतील तर त्याच्यावर प्रभावी नियंत्रण लोकप्रतिनिधी सत्ताधारी पक्षाची या नात्याने आम्हाला नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आम्हा सर्वांची आहे. बरं साहेब, या संदर्भात तुम्ही काही पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन माहिती वगैरे घेणार आहे? मी बोललेलो आहे, बोलणार, परत बोलणार आहे. कधी थांबवण्यासाठी काही उपाययोजना वगैरे त्यांच्याकडून त्यांची बाजू आता काल परवाच घटना घडला असल्यामुळे ती चौकशी इन्व्हेस्टिगेशन वगैरे सुरू आहे. काही लोकांना अटक करण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांची ही प्रक्रिया त्यांची पूर्ण होऊ द्या, नंतर ते मोकळे जातील बोलेन मी, पण त्यांच्या चौकशीमध्ये हस्तक्षेप मला करणार नाही मी. बात झालेली आहे आणि त्याच्यात तलवारी आणि खंजिराचा सर्रास वापर आहे. दवाखान्यात सुद्धा एकाला जाऊन मला माहिती आहे, सर्व गोष्टीची मला बारकाईने माहिती आहे. त्यांचा तपास कामामध्ये व्यत्यय यायला नको आणि म्हणून त्यांना मी डिस्टर्ब करणार नाही. त्यांचं काम मार्गी लागलं त्यांना बोलून गेलं. असं म्हणता येणार नाही. असं आहे की व्हिडिओ आहे सर, काय व्हिडिओ आहे त्याचा तिथे हॉस्पिटलचं मग दाखवा, मी बघतो. नांदेड शहरातील श्रीनगर भागात सकाळी रक्ताचा सडा पडला. सोनू कल्याणकर या तरुणावर 4 जणांनी धारदार शस्त्राने हल्ला करून त्याला जागेवर ठार केले. या घटनेनंतर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीच्या पथकाने वेगाने चक्र फिरवली. या तपासादरम्यान प्रसाद शिंदे, कृष्णा जोगदंड आणि रवी लोट या तिघांना तात्काळ अटक करण्यात आली आहे. मात्र मुख्य आरोपी आकाश गंधमवार हा झरी गावाच्या शिवारात लपून बसल्याची माहिती मिळाली. पोलीस तिथे पोहोचताच त्यांनी पळ काढला. पोलिसांनी पाठलाग सुरू केला असता आरोपी आकाशने पोलिसांवर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने गोळी सुटली नाही, परंतु तो पुन्हा प्रयत्न करत असतानाच पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे यांनी त्याच्यावर गोळी झाडली. पायाला गोळी लागल्याने जखमी झालेल्या आकाशला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की नवरात्रीच्या काळात सोनू कल्याणकर आणि आरोपींमध्ये वाद झाला होता. त्याच रागातून ही हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे 2021 मध्ये रिंदा गँगचा सदस्य गोलू मंगनाडे यानेही सोनूवर गोळीबार केला होता. सध्या गोलू तुरुंगात असला तरी या हत्येशी त्याचा काही संबंध आहे का याचा तपास पोलीस करीत आहेत. येतो बरोबर फोटो व्हिडिओ. सर, नांदेड शहरामध्ये मागच्या 3 दिवसांमध्ये 5 लोकांचे मर्डर झालेले. काय तुम्ही सांगाल एक पोलीस प्रमुख म्हणून की हे 5 मर्डर कशा पद्धतीने होतात? मागच्या जे काही दिवसामध्ये जे मर्डर झालेलं आहे 3 इन्सिडेंट वेगवेगळ्या आयसोलेटेड इन्सिडेंट आहे. 2 भाग्यनगर पोलीस स्टेशन आणि 1 वजिराबाद पोलीस स्टेशनचा इन्सिडेंट आहे. आणि त्यामध्ये जे इन्व्हॉल्ड एक्युज्ड किंवा विक्टिम आहे ते वेगवेगळ्या कारणावरून मर्डर झालेला आहे, आयसोलेटेड आहे. कनेक्ट करून एक नरेटिव्ह बनला नाही पाहिजे. दुसरी गोष्टी, आजच्या जे मर्डर आहे भाग्यनगर पोलीस स्टेशन हदमध्ये, ह्यामध्ये विक्टिमचं नाम सोनू कल्याणकर आहे, एजेड अराउंड 30-35 इयर्स. आणि ह्यामध्ये आपण निष्पन्न केला जवळपास 4 आरोपी आतापर्यंत निष्पन्न झालेला आहे. आणि 4ही आरोपी नांदेड पोलीसनं खूप काही तासातच आम्ही डिटेन पण केलेला आहे आणि पुढील तपास त्यामध्ये चालू आहे.
सर, हे ज्या आरोपींना आपण अटक केलेली आहे, तर यापूर्वीच्याही गुन्ह्यामध्ये आरोपी अटक झालेले आहेत का? यापूर्वीचे जे 2 इन्सिडेंट आहेत त्यातली आरोपी बहुधा पोलिसांनी अटक केली आहेत, आणि तुम्ही प्रतिबंधात्मक कारवाया किती केलेल्या आहेत आजपर्यंत? जे जस्ट एक बॅकग्राऊंड क्लिअर करण्यासाठी की हा जे 3 गुन्हे आहे, हा तिन्ही गुन्ह्यामध्ये असा दिसतो की जे इन्व्हॉल्ड लोक मेन आहे त्यांच्या क्राईमची पार्श्वभूमी आहे. ते कोणी सामान्य माणूस नाही, त्यांची क्राईमची पार्श्वभूमी आहे, त्यांचे ओल्ड जुने रायव्हलरी आहे जे इतकेपर्यंत त्यांनी काही करू शकला नाही, पण आता एक स्पर्ट दिसतो यामध्ये त्यांनी केलेला आहे. एकंदरीत मागच्या 2.5 वर्षमध्ये आम्ही जवळपास 45 MPDAची कारवाई करून नांदेड जिल्ह्याचे जे 45 सराईत गुन्हेगार होता, जे की आम्ही प्रचलित कायदाची प्रतिबंधक कारवाई केल्यानंतर सुद्धा सुधार झाला नव्हता, असा आम्ही MPDAमध्ये हर्सुल जेलमध्ये पाठवलेला आहे. त्यापैकी काही बाहेर पण आलेला आहे. एकंदरीत 55 आणि 56 महाराष्ट्र पोलीस ॲक्टमध्ये जे हद्दपारची एक्सटर्नमेंटची कारवाई असतो, त्यामध्ये जवळपास आम्ही 125-126 आरोपीला हद्दपार पण केलेला आहे मागच्या. तो असा एक मोठा प्रमाणावर जे सराईत गुन्हेगार हॅबिच्युअल ऑफेंडर्स होता, ते नांदेडमध्ये हद्दपार आहे किंवा MPDAमध्ये जेलमध्ये आहे. पण असा एकंदरीत थोडासा ऑब्झर्वेशन पण आहे की काही नवीन तरुण इंस्टाग्रामच्या असो किंवा सोशल मीडियाच्या असो, नवीन तरुण हा काही जुने गँगमध्ये किंवा त्यामध्ये सामील होऊन असा क्राईम करण्याची प्रवृत्ती एक थोडफार दिसतो. मध्ये सुद्धा जे मेन आरोपी होता भाग्यनगरच्या इन्सिडेंटमध्ये सुद्धा मेन आरोपी जे अनिल पंजाबी आहे, त्यांची गँग लीडर आपण म्हणू शकतो, हा पण MPDAमध्ये आतमध्ये होता. साई लाला उर्फ साई ग्रेवाल हा पण MPDAमध्ये आतमध्येच होता, 1 महिन्यापूर्वी जवळपास बाहेर आला होता. तसेच त्यांचे 2 साक्षीदारवर MPDA प्रपोज्ड होता. म्हणून असा एकंदरीत दिसतो की त्यांच्यावर वॉच आहे, त्यांच्यावर जे मॅक्सिमम पॉसिबल पोलिसिंग कारवाई आम्ही केलेला होता. पण बाहेर आल्यानंतर आणि काही नवीन मेंबर्सला घेऊन त्यांनी असा कृत्य केलेला आहे. आयसोलेटेड इन्सिडेंट आहे. नांदेड पोलीस फुल्ली कॉन्फिडंट आणि केपेबल आहे की यांच्यावर आम्ही 0 टॉलरन्स ठेवून यापुढे सुद्धा कारवाई करणार. आम्ही गॅरंटी नाही देऊ शकणार की होणार नाही, पण झाल्यानंतर त्यांच्यावर 0 टॉलरन्स आणि प्रिव्हेंट करण्यासाठी जे काही मॅक्सिमम आम्ही करू शकतो तो 100% नांदेड पोलीस LCBची टीम आणि आमची ग्रामीण स्थानिक पोलीसची टीम 100% करते. आज एक आरोपीला पाठलाग करत असताना त्याने आपल्या दिशेने गोळीबार केला आणि प्रत्युत्तरात आपण त्याच्यावर गोळीबार केला. काय नेमकी घटना? आज एक आरोपी अंकुश गंधमवार जे की आजच्या मर्डरमध्ये इन्व्हॉल्ड होता आणि त्यांची पर्स्यू करत होता आमची LCBची PSI मिनिल सोनकांबले आणि त्यांची टीम. हा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दमध्ये झरी खादान जवळ जे एक कनाल आहे त्या रोडवर जात असताना त्यांची पाठलाग करत असताना ते शेताकडे पळाला आणि आमची टीमवर त्यांनी फायर करण्याचा प्रयत्न केला. एक फायर केला पण फायर झाली नाही, परत कॉक करून फायर करत होता सेल्फ डिफेन्समध्ये आणि त्यांची आजूबाजूचे पब्लिक आणि स्टाफचे डिफेन्समध्ये. प्रत्युत्तरमध्ये आमचे PSI मिलिंद सोनकांबलेनं पण त्यांच्यावर कमरचे खाली एक सेल्फ डिफेन्समध्ये फायर केलेला आहे. नीजवर त्यांना इंजुरी आहे आणि सध्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये अंकुश गंधमवार ॲडमिट आहे. जस्ट एक ॲड करण्यासाठी की अंकुश गंधमवार एक ऑन रेकॉर्ड क्रिमिनल्स होता, त्यांच्यावर बॅग स्नॅचिंग जुगाड आणि असा गुन्हे दाखल आहे. तो पण ऑन रेकॉर्ड एक क्रिमिनल होता, ज्यांच्यावर पोलिसनं काही तासातच त्यांना ॲप्रिहेंड करून त्यांच्यावर प्रत्युत्तरमध्ये सेल्फ डिफेन्समध्ये फायर पण केलेला आहे आणि सध्या हॉस्पिटलमध्ये आहे. आणि आजच्या इन्सिडेंटमध्ये 4 आरोपी जे इन्व्हॉल्ड होता डायरेक्टली, त्यांच्यावर सर्व आरोपी डिटेन्ड आहे आणि त्यांच्यावर आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत. हत्येचं कारण जे तात्कालिक दिसतो की काही महिनेपूर्वी नवरात्राची महिनेमध्ये त्यांचे काही वाद झाला होता. काही वादविवाद शिवीगाळ वगैरे झाली होती, किरकोळ वाद. आणि नंतर काही दिवसापूर्वी आता सुद्धा काही त्यांची बाचाबाची झाली होती जी किरकोळ स्थानिक लेवलवर होता. आणि त्याच राग मनात धरून असा एक किरकोळ रिजनवर असा एक फायर झालेला आहे असा दिसतो. पण यांच्या मागे थोडंफार अजून आपण जाऊन चौकशी करणार की यांच्या मागे सुद्धा काही लार्जर कॉन्स्पिरसी आहे का, काही अजून पार्श्वभूमी आहे का. रिजन असा आहे की जे दोन्ही पार्टी इन्व्हॉल्ड आहे, सोनू कल्याणकर यांची पण क्रिमिनल पार्श्वभूमी आहे,
त्यांच्यावर जवळपास 6 गुन्हे दाखल आहे, ज्यामध्ये की 307 अटेम्प्ट टू मर्डर, 353 म्हणजे पब्लिक ऑफिशियलवर अटॅक करणे, 188, 135 असा सर्व गुन्हे विक्टीमवर पण दाखल आहे. तसेच जे एक्युज्ड इन्व्हॉल्व होता जसा की अंकुश गंदलवार आणि दुसरे आरोपी यांची पण थोडंफार क्रिमिनल पार्श्वभूमी आहे. तर त्यांच्या पार्श्वभूमीमध्ये काय अजून लार्जर रिजन होऊ शकतो ते पुढील तपासमध्ये समोर येईल. ऑगस्ट 2021 मध्ये सोनू कल्याणकर वर फायरिंग झाली होती त्याच्या घरामध्ये आणि रिंदा गँगचा जो सदस्य आहे गोलू मंगनाळे त्याने हे फायरिंग करायला लावली होती. त्याचा काही संदर्भ आहे का आपण? त्याच मी सांगितलं की पार्श्वभूमी बघून दोन्ही पार्टीच्या पार्श्वभूमी बघून जे एक्युज्ड आणि डिसीज्ड आहे त्या आता तपासमध्ये समोर येईल की काही लार्जर कॉन्स्पिरसी आहे, मागच्या काही पार्श्वभूमी आहे का, कनेक्शन इंटरकनेक्शन आहे का, की अजून काही आरोपी ह्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ शकतो. अप्रत्यक्ष जे प्रत्यक्ष होता आम्ही सर्व अटक केलेला आहे. अप्रत्यक्ष सहभाग अजून कोणाचा जर असेल तर 100% त्यांच्यावर कारवाई होणार. एक अजून आव्हान करतो मी की नांदेड जिल्ह्यामध्ये आता जे सोशल मीडियावर थोडंफार एक अनरिस्पॉन्सिबल पोस्ट करून काही क्रिमिनल बॅकग्राऊंडच्या लोकांना सुद्धा की सिम्पथेटिक पोस्ट हा केला नाही पाहिजे की भाई गेला मेरा भाई आपका भाई, कोणी कोणाचा भाई नाही आहे. हा सर्व क्रिमिनल पार्श्वभूमीचे लोक आहे ज्यांच्यावर कारवाई कायदेशीर होत आहे. त्यांच्याकडून जर कोणी असा सिम्पॅथेटिक पोस्ट करणार किंवा त्यांच्या वाढ देण्याची किंवा असा कृत्याला सहभाग देण्याची किंवा पाठबळ देण्याची प्रयत्न करणार त्यांच्यावर सुद्धा IT ॲक्ट आणि प्रचलित कायदा जे आहे त्यांच्या अंतर्गत आम्ही कारवाई करणार. आम्ही आवाहन करणार की 100% हा एक दुर्दैवी घटना आहे आणि इन्सिडेंट झालेला आहे, प्रॉब्लेम झालेला आहे मागच्या काही दिवसामध्ये, पण आम्ही त्यांच्यावर कारवाई करू आणि आम्ही मागे पण प्रतिबंधक कारवाई खूप केलेला आहे, कारवाई झालेली आहे. यानंतर सुद्धा कॉन्फिडेंटली आपण कारवाई करू. पब्लिक करून आम्ही आवाहन करणार की काही असा अनरिस्पॉन्सिबल, इरिस्पॉन्सिबल, सिम्पथेटिक पोस्ट टुवर्ड्स क्रिमिनल शुड बी अवॉइड केला पाहिजे. थँक्यू सो मच. जालना जिल्ह्यातील सामनगाव परिसरात जमिनीतून ज्वलनशील पदार्थ बाहेर येत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. मात्र ही घटना लावा नसून महावितरणच्या तांत्रिक बिघाडामुळे घडल्याचं स्पष्ट झालंय. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार जालना शहरातील सामनगाव रोड परिसरात अचानक जमिनीतून ज्वलनशील पदार्थ बाहेर पडत असल्याचं दृश्य समोर आलं. हा प्रकार पाहून स्थानिक नागरिक घाबरले आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. घटनेची माहिती मिळताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि महावितरणचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करत सखोल तपास सुरू केला. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार हा प्रकार नैसर्गिक नसून पूर्णपणे तांत्रिक कारणामुळे घडलेला आहे. महावितरणच्या ARM आणि RSJ पोलच्या संपर्कामुळे विजेचा प्रवाह जमिनीत उतरला. जवळील खडकाळ जमिनीमुळे विजेचं अर्थिंग झालं आणि त्यामुळे जमिनीतून ज्वलनशील पदार्थ बाहेर येताना दिसला. हा पदार्थ लाव्यासारखा दिसत असला तरी तो प्रत्यक्षात जळलेला खडक असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. महावितरणचे वरिष्ठ अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या नागरिकांना आवाहन केलं आहे की या घटनेबाबत कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही. जिल्हा प्रशासनाने या घटनेची सखोल चौकशी केली असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचं सांगितलं आहे. राजपूतवाडी शिवारामध्ये सामानगाव रोडला जो प्रकार झाला त्यामुळं खळबळ उडाली. लोक लावा आहे असा प्रकारचा व्हिडिओ व्हायरल करतात सोशल मीडियावरती. नेमकी काय तांत्रिकदृष्ट्या काय बिघाड झाला होता? पोलमध्ये सप्लाय म्हणजे त्या वाहिनीचा सप्लाय चालू असतेवेळी हा प्रकार झाला होता, पण जेव्हा वाहिनीचा सप्लाय बंद केला तर हा बंद झाला. त्याच्यामुळे हा जो अर्थ होता जो जमिनीत येणारा तो मिळाला नाही त्या आणि रॉक पूर्ण खडकाळ असल्यामुळे मिळालेला नाही आणि त्यामुळे हा प्रकार झालेला आहे. काल तुम्हाला जेव्हा माहिती मिळाली त्यानंतर तुम्ही घटनास्थळी देखील जाऊन आलीत. माहिती नेमकी काय पदार्थ तो बाहेर येताना दिसत होता? म्हणजे खडक होता की काय अजून काय येत होतं? काही नाही, ते आगीसारखं असं बाहेर निघालेल्यासारखं तर एखादी जसं लावा राहते त्या पद्धतीचा वाटत होता, पण तो हा प्रकार जो आहे तो जो आहे हा खडक होता तो खडक वितळला. तो साधारणतः होतं सर अर्थिंग नाही मिळाली तर असं होतं. अर्थिंग जिथे मिळाली नाही त्यावेळेस तो अर्थिंग जर मिळाली नाही त्यावेळेस तो तिथे प्रकार होण्याची शक्यता असते. आता नागरिकांना काय आव्हान? नागरिकांना भीती म्हणजे भीतीदायक वातावरण काहीच नाही त्याच्यामध्ये. बस एवढं करतो. महावितरणचा तांत्रिक म्हणण्यापेक्षा तो खडक होता जो जमिनीचा जो भूगर्भ भाग होता
तिथे जर आपल्याला अर्ज जर मिळाला असला, पाण्याचा वगैरे ओलावा जर मिळाला असता तर हा प्रॉब्लेम झाला नसता तिथे. रावेर तालुक्यातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपीला पोलिसांनी तब्बल 19 तासांच्या थरारक शोध मोहिमेनंतर मध्य प्रदेशातून अटक केली. सविस्तर माहितीनुसार रावेर तालुक्यातील एका गावातून 28 मार्च रोजी सकाळच्या सुमारास 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेण्यात आलं होतं. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटना घडल्यानंतर तात्काळ रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करीत असताना पोलीस निरीक्षक डॉक्टर विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपी शुभम पाटील राहणार खिरोदा याचा माग काढण्यात आला. मात्र पोलीस पोहोचण्याआधीच तो ठिकाण बदलून निघून गेला होता. तरीही पोलिसांनी हार न मानता सलग 19 तासांची शोध मोहीम राबविली आणि अखेर मध्य प्रदेशातून खरगोन जिल्ह्यातील भिकनगाव येथून आरोपीला ताब्यात घेतलं. सर्वात महत्वाची बाब म्हणजे पीडित मुलीला पोलिसांनी सुखरूपपणे रावेर येथे परत आणलं. सध्या या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन करीत आहेत. Congratulations. All the best. Oh. Mr. Sharad Chandra Pawar. I, Sharad Chandra Pawar, elected as a member of the Rajya Sabha AFA, do solemnly affirm that I will bear true faith and allegiance to Catholic and allegiance to the Constitution of India as by law established. I will uphold the integrity of India and will faithfully, fully discharge the duties of the office I am about to assume. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जीटीपीएल चॅनल नंबर 73, फास्ट वे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घरबसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातम्या पाहू शकाल. यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला आरआरसी सेटअप बॉक्स नंबर 899. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधावा. आपण सिटी न्यूज केबल व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता आमच्या सोशल मीडिया अकाउंट्सला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येतो आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. तोपर्यंत नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.